कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील मुरडे गावात माजी सरपंचांनी सुरू केलेल्या सावंत ब्रदर्स या बारवरून सध्या मोठा प्रशासकीय गोंधळ उडाला आहे। हा बार कायमचा बंद करण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून ग्रामस्थ सातत्याने लढा देत आहेत। ग्रामसभेने बार विरोधी ठराव मंजूर करूनही खेड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत आपली जबाबदारी झटकत आहेत। प्रशासनाच्या या बेजबाबदार खो-खो खेळामुळे संतप्त झालेल्या मुरडे ग्रामस्थांनी अखेर तहसीलदारांचे दार ठोठावले आहे। शांतताप्रिय गावात बार नको अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे। मात्र पोलीस आणि अबकारी विभागाच्या टोलवाटोलवीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर शिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना इशारा देण्यात आला आहे। जर प्रशासनाने या वादग्रस्त बारवर त्वरित कारवाई केली नाही तर येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाबाहेर सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करतील। यावेळी मनोहर शिवे यांच्यासह श्याम सुंदर दळवी आणि इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्मल तंटामुक्त गाव मुरडे या गावामध्ये सावंत बियर बार आणि परमिट रूम चालू आहे आणि सतत निवेदनं देऊन सुद्धा मुरडे गावातील सावंत बियर बार व परमिट रूम अद्यापही बंद होत नाही। म्हणून आम्ही मुरडे गावाच्या वतीने 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुरडे गावाच्या वतीने तहसीलदार या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसण्यासाठी या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरडे गाव या ठिकाणी उपोषणाला बसेल असं आमच्या गावाच्या वतीने ठरलेलं आहे।